नमस्कार. आज आपण बनवतोय चविष्ट असा कायरस, ज्याला मेथ्यांबा असंही म्हणतात. याचं जे सर्व साहित्य आहे ते मी इथे दाखवलेलं आहे आणि लिस्ट आउटही करत आहे. सर्वात आधी एका मध्यम आकाराच्या कैरीच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घेऊया. 1 टेबलस्पून बेसनमध्ये पाव ग्लास पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एका कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यावर मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी हिंग, नंतर 2 लाल मिरच्या व थोडासा कढीपत्ता आपण घालून घेतोय. हे थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये मेथ्या घालून त्या साधारणपणे एक अर्धा मिनिट परतल्यानंतर यामध्ये आता आपण कैऱ्या घालून घेत आहोत. आता यामध्ये लाल तिखट व हळद घालून हे मिक्स करून घेऊया व पाव ग्लास पाणी घालून यावर झाकण ठेवून आपण हे 2 मिनिटांसाठी शिजू देणार आहोत. बेसन घालून कैऱ्या आधी शिजवून नंतर त्यात फोडणी घातली तरीही चालते. ही कैरी अर्धवट शिजलेली आहे. आता यामध्ये आपण जे बेसन पाण्यात मिक्स केलेलं होतं ते ढवळून घालून घेऊया व आता पुन्हा हे बेसन शिजेपर्यंत म्हणजे साधारणपणे 3-1 मिनटं झाकण ठेवून शिजवूया. हे पहा, 4 मिनिटांमध्ये हे बेसन आणि कैऱ्या दोन्ही व्यवस्थित शिजले गेले. यामध्ये आता आपण गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया व गूळ विरघळेपर्यंत हे पुन्हा शिजवून घेऊया. हे पहा, जेवणाची लज्जत वाढवणारा असा कायरस तयार आहे. तुम्हीही नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.